हॅलो नमस्कार। तर ह्या व्हिडिओमध्ये मी इथं दोन प्रकारे आपण डोळ्याखालील जी काळी वर्तुळे आहेत ती कशा प्रकारे तुम्ही इथं घालवायचं ते दाखवलेलं आहे आणि इथं कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे ते देखील मी दाखवलेलं आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वात जी पहिली पद्धत आहे त्यामध्ये तुम्ही एक बटाटा घ्यायचा आहे आणि इथं तुम्हाला काकडी सुद्धा घ्यायची आहे। बटाटा आहे तो इथं स्वच्छ धुवून त्याच्यावरची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे व्यवस्थित। इथं तुम्ही बटाटा जरी यूज केला तरी देखील तुमच्या डोळ्याखालील जी काळी वर्तुळे आहेत ती लवकर रिमूव्ह होतात। पण इथं तुम्हाला लवकर रिझल्ट हवा असेल तर मी इथं काकडी आणि गुलाब जल ॲड केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला अमेझिंग रिझल्ट सुद्धा येतील आणि एकाच आठवड्यामध्ये तुमच्या डोळ्याखालील जी काळी वर्तुळे आहेत ती देखील नाहीसे होतील। तर त्यानंतर तुम्ही काकडी घ्यायची आहे। काकडी सुद्धा इथं स्वच्छ धुवून कट करून घ्यायची आहे। आता काकडी आणि बटाटा आहे तो बटाटा देखील इथं कट करून घ्यायचा आहे। मी इथं अर्धाच बटाटा घेतलेला आहे। खूप जास्त हा जो रस आहे तो बनवून ठेवायचा नाही, एकदम फ्रेश तुम्हाला वापरायचा आहे। त्यानंतर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बटाटा आणि जी काकडी आहे ती मिक्सरला मी इथं बारीक वाटून घेतलेली आहे। एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायचं आहे। आता मी ही जी पेस्ट आहे ती पाणी न घालता मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे। त्यानंतर ही जी पेस्ट आहे ती इथं पुन्हा एकदा तुम्ही अशा प्रकारे गाळणीतून गाळून त्याचा जो रस आहे तो काढून घ्यायचा आहे। काकडी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचा जो काळवटपणा आहे तो देखील रिमूव्ह करतो आणि तुमच्या डोळ्याखालील जी काळी वर्तुळे आहेत ती देखील इथं रिमूव्ह करण्यास काकडीचा रस आहे तो खूप उपयोगी आहे। आणि इथं गुलाब जल आहे ते देखील तुमची डोळ्याखालील जी काळी वर्तुळे आहेत ते रिमूव्ह करण्यासाठी मदत करतं। गुलाब जल अप्लाय केल्यामुळे गुलाब जल तुम्ही अप्लाय केल्यामुळे सुद्धा तुम्हाला इथं काकडीचा रस किंवा तुम्ही इथं बटाट्याचा रस अप्लाय केल्यानंतर खूपच ड्रायनेस किंवा इचीनेस होतं, ते देखील इथं गुलाब जल अप्लाय केल्यामुळे कोणत्याही प्रकारचे तुम्हाला इथं इरिटेशन वगैरे होणार नाही आणि तुमच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे आहेत ती सुद्धा इथं लाईट बनत जातात। हळूहळू त्याचा कलर देखील इथं लाईट करण्यासाठी मदत करत असतं। आता ह्या रसामध्ये तुम्ही गुलाब जल देखील ॲड करून मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथं कॉटन देखील लागणार आहे, तुम्हाला इथं कापूस देखील वापरायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही हा जो कापूस आहे ह्या रसामध्ये तुम्ही इथं 3 ते 4 मिनिट इथं भिजत ठेवायचा आहे। त्यानंतर तुमच्या डोळ्यांवरती डायरेक्टली अप्लाय करायचा आहे। आता इथं कॉटन आहे ते इथं कापूस थोड्या वेळासाठी भिजत ठेवायचा आहे। त्यानंतर इथं मी दुसरी जी रेमेडीज आहे ती इथं तुम्हाला दाखवणार आहे। तर दुसऱ्या रेमेडीजमध्ये तुम्ही काय करायचं, तुम्ही इथं ऑलमंडचं ऑइल घ्यायचं। तुम्ही इथं प्युअर ऑलमंडचं ऑइल आहे, बदाम तेल आहे ते देखील तुम्ही इथं घेऊ शकता। मी इथं हे जे हेअर ऑइल आहे ते इथं वापरलेलं आहे बदामचं। त्यानंतर मी ह्यामध्ये 1 चमचा मी ॲलोवेरा जेलसुद्धा ॲड करून घेणार आहे। तुम्ही इथं फ्रेश ॲलोवेरा जेल आहे ते देखील इथं यूज करू शकता, नाहीतर तुम्ही अशा प्रकारे तुमच्याकडे जर कोणतंही ॲलोवेरा जेल अवेलेबल असेल ते देखील तुम्ही इथं यूज करू शकता। त्यानंतर ह्यामध्ये मी विटॅमिन ईचे कॅप्सूल ॲड केलेले आहे। ॲलोवेरा जेलसुद्धा तुमच्या स्किनला खूप फायदेशीर आहे। डोळ्यांची काळी वर्तुळेच नाही तर तुमची स्किनवरती सुद्धा तुम्ही रोज रात्री अप्लाय केला तर तुमची स्किन आहे ती एकदम क्लिअर बनते। स्किनवर जर डाग असतील ते देखील रिमूव्ह करतं आणि स्किन आहे ती दिसायला सुद्धा एकदम हायड्रेट आणि नॅचरली ग्लो करते। त्यानंतर हे सर्व इन्ग्रेडियंट आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही देखील पाहू शकता क्रीम टेक्स्चरमध्ये हे जे इन्ग्रेडियंट आहेत ते बनल्यानंतर तुम्ही स्टोर करून ठेवून द्यायचं आहे। आणि ही जी क्रीम आहे तुम्ही इथं डेली रात्री तुम्ही इथं झोपताना अप्लाय करायचं आहे। ही जी क्रीम आहे ते तुम्ही इथं आठवडाभर साठवून ठेवला तरी देखील चालतं। आता जे मी इथं भिजत ठेवलेलं जे कॉटन आहे ते इथं डोळ्यांवरती अप्लाय करून घेणार आहे। अशा प्रकारे थोडंसं त्यामधील पाणी आहे ते पिळून घ्यायचं आहे, खूप जास्त इथं पिळायचं नाही, अगदी थोडं पिळून तुमच्या डोळ्यांवरती अप्लाय करायचं आहे हे जे कॉटन आहे ते। आता इथं कॉटन आहे ते तुम्ही इथं डोळ्यांवरती 5 ते 10 मिनिट इथं डेली अप्लाय करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही इथं रिमूव्ह करायचा आहे। हा जो रस आहे तुम्ही इथं संपूर्ण चेहऱ्यावरती किंवा मानेवरती जरी अप्लाय केला तर तुमच्या चेहऱ्यावर तसेच मानेवर काळवटपणा असेल ते देखील इथं रिमूव्ह होतं आणि स्किन आहे ती नॅचरली ग्लो करते आणि हायड्रेटेड दिसते।
तुम्ही इथं न चुकता आठवडाभर अशा प्रकारे तुम्ही जो रस आहे तो अप्लाय करून पहा, तुम्हाला नक्कीच एक चांगला रिझल्ट मिळेल। त्यानंतर आता क्रीमसुद्धा मी अप्लाय करून दाखवणार आहे। इथं पाहू शकता तुम्ही एकदम क्रीम इथं तयार झालेली आहे। ही सुद्धा तुम्ही बनवून आठवडाभर यूज केला तरी देखील चालतं। आता क्रीम आहे ती तुम्ही इथं डेली रात्री कंटिन्यू तुम्ही आठवडाभर यूज करून पहा। तुमचे जे डार्क सर्कल्स असतील किंवा चेहऱ्यावर जर काळे डाग असतील ते देखील इथं रिमूव्ह करायला मदत करते। आता हे सर्व इन्ग्रेडियंट आहेत ते घरातलेच नॅचरल इन्ग्रेडियंट असल्यामुळे, हर्बल इन्ग्रेडियंट असल्यामुळे कोणत्याच प्रकारचे इथं साईड इफेक्ट वगैरे होण्याची भीती नसते। त्यामुळे तुम्ही सुद्धा इथं नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास इथं लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका।